आज आम्ही लातूर शहरमधील भारतीय जनता पक्षाचे सर्व आम्ही महिला कार्यकर्त्या एकत्र आलेलो आहोत. कारण माननीय पंतप्रधान यांनी 2023मध्ये नारी शक्ती वंदन कायदा जो संसदेच्या नव्या इमारतीमध्ये पहिला कायदा जो केला, त्याच्या एक विशेष अधिवेशन घेऊन काही घटना दुरुस्ती होणार आहेत आणि त्याचे लगेच इम्प्लिमेंटेशन, फास्ट ट्रॅक इम्प्लिमेंटेशन होणार आहे. त्याच्यासाठी माननीय पंतप्रधानांचे आभार आणि अभिनंदन करण्यासाठी आम्ही सर्वजणांनी आजही पत्रकार परिषद काय धोरण असणार मॅडम महिलांविषयी आता येणाऱ्या काळात अधिक कायदा सक्षम आणि महिलांना आरक्षण? ही नारी शक्ती जेव्हा कायदा बनवणाऱ्या व्यवस्थेमध्ये 33% सहभाग घेईल तर ते देशाचं संसद असू द्या किंवा राज्याचं विधिमंडळ असू द्या, तिथे जे कायदे बनले जातील त्याच्यामध्ये महिलांचा, आम्ही 50% आहोत तसं पाहिलं तर, पण 33% महिला जेव्हा कायदे बनवतील तेव्हा त्या कायदे बनवत असताना महिलांची भागीदारी त्या प्रत्येक कायद्यामधली नक्कीच वाढणार आहे. दुसरं, त्या निर्णय क्षमतेमध्ये आपण इन्व्हॉल्व झालो. आपण बघतो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिला असल्यामुळं वेगवेगळ्या विषयांना समाजातील जे महत्त्वाचे विषय आहेत त्याच्यावर महिला फोकस करतात आणि तो सिलसिला पुढं राज्यात राहिलेला आणि केंद्रात राहील.